सुप्रभात. स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. श्री गणेशजी सांगतात की मेष राशीच्या लोकांना आज वेगवेगळ्या समस्यांनी ग्रासलेलं राहणार आहे. कुटुंबातील लोकांमध्ये आज एखाद्या बाबींवरनं भांडण होऊ शकतं. यामध्ये दोन्ही बाजूचं म्हणणं ऐकून घेतल्यानंतरच तुम्ही एखादा निर्णय घ्यायला हवा. आज तुमचं मन ताणतणावाने त्रस्त राहील. जर संपत्ती संबंधी एखादं प्रकरण तुम्हाला बऱ्याच काळापासून त्रास देत असेल तर ते संपुष्टामध्ये येईल. दिवसाचा काही काळ तुम्ही आईवडिलांच्या सेवेमध्ये व्यतीत कराल. आज नशीब 92% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज हनुमानाची पूजा करा. आता पुढची रास वृषभ रास. श्री गणेशजी सांगतात की वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा अत्यंत चांगला जाणार आहे. मुलांकडून एखादी आनंदाची बातमी तुम्हाला मिळू शकते. घरातील एखाद्या वडीलधाऱ्या माणसाजवळ कोणत्याही गोष्टीसाठी तुम्ही हट्ट करू नका, नाहीतर ते नाराज होतील. व्यवसाय करणाऱ्यांना आज एखादी चांगली संधी मिळेल ज्यातून त्यांना चांगली कमाई होईल. आज नशीब 75% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान श्रीकृष्णांची पूजा करा. आता पुढची रास मिथुन रास. श्री गणेशजी सांगतात की मिथुन राशीचे जे लोक प्रेमजीवनामध्ये आहेत त्यांना आपल्या जोडीदाराशी बोलताना सावध राहावं लागेल. त्यांच्या कोणत्याही गोष्टीला तुम्ही हो ना हो करू नका, नाहीतर भविष्यामध्ये याचा तुम्हाला त्रास होऊ शकतो. कामाच्या ठिकाणी जर तुमच्या हातून काही चूक झाली असेल तर यातून तुम्ही धडा घ्यायला हवा. जे लोक नोकरी बदलण्याचा विचार करत आहेत त्यांना आणखी एखादी ऑफर मिळण्याची दाट शक्यता आहे. आज नशीब 81% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गणपतीला लाडवांचा नैवेद्य अर्पण करा. आता पुढची रास कर्क रास. श्री गणेशजी सांगतात की कर्क राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा अत्यंत सामान्य राहणार आहे. तुम्ही आज मुलांच्या करिअरच्या बाबतीमध्ये थोडीशी चिंता कराल. तुमच्या कामाच्या ठिकाणी पदोन्नती किंवा पगारवाढ अशी काही चांगली बातमी तुम्हाला आज मिळू शकते, ज्यामुळे तुम्हाला फार समाधान वाटेल. जीवनसाथीदारासोबत एखाद्या बाबतीमध्ये तुमचे मतभेद होऊ शकतात, ज्याची तुम्ही थोडीशी काळजी कराल. आज नशीब 76% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज माता सरस्वतीची पूजा करा. आता पुढची रास सिंह रास. श्री गणेशजी सांगतात की सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या लोकांना आजचा दिवस हा चांगला जाणार आहे. चांगलं काम करून तुम्ही एखादं मोठं पद किंवा यश मिळवू शकता. अविवाहित लोकांसाठी विवाहाचे चांगले प्रस्ताव येण्याची दाट शक्यता आहे. तुम्हाला तुमच्या मनामध्ये चाललेल्या घालमेलीविषयी आपल्या कुटुंबियांसोबत मन मोकळेपणानं बोलायला हवं. जर आज तुम्ही तुमच्या मुलांवरती काही जबाबदारी सोपवलीत तर ते आज तुमच्या विश्वासाला पात्र ठरतील. आज नशीब 83% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भुकेलेल्या लोकांना अन्न खाऊ घाला. आता पुढची रास कन्या रास. श्री गणेशजी सांगतात की कन्या राशीच्या लोकांमध्ये आजच्या दिवशी एक प्रकारचा आत्मविश्वास वाढणार आहे. विद्यार्थी जर एखाद्या परीक्षेची तयारी करत असतील तर त्यांना यासाठी फार मेहनत घ्यावी लागेल, तेव्हाच त्यांना यश मिळेल. तुमच्या सन्मानामध्ये वाढ झाल्यामुळे तुमची सर्व कामं विनासंकोच तुम्ही पूर्ण कराल. आपल्या सासरच्या मंडळींना पैसे देण्याआधी त्यांच्याशी तुम्ही चर्चा नक्कीच करा. तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत काही गोष्टींवरती चर्चा करायला हवी, नाहीतर तुमच्या संबंधांमध्ये दरी निर्माण होईल. आज नशीब 88% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गरजवंतांना मदत करा. आता पुढची रास तुळ रास. श्री गणेशजी सांगतात की तुळ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा संमिश्र फळ देणारा राहणार आहे. नोकरदार लोक जर एखादं काम पार्ट टाइम करण्याचा विचार करत असतील तर आज त्यांची इच्छा पूर्ण होईल. तुम्हाला तुमच्या कामाच्या ठिकाणी वरिष्ठ अधिकाऱ्यांचं पूर्ण सहकार्य मिळेल आणि त्याचा फायदा देखील होईल. तुम्हाला आज तुमच्या तब्येतीकडे विशेष लक्ष द्यावं लागेल, नाहीतर एखादा जुना आजार डोकं वर काढू शकतो. तुम्ही आज डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या. आज नशीब 82% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावा. आता पुढची रास
वृश्चिक रास. श्री गणेशजी सांगतात की वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा लाभदायक ठरणार आहे. व्यवसाय करणारे लोक त्यांच्या योजनांमधून आज चांगले पैसे कमावतील. तुम्हाला आज अभ्यास आणि अध्यात्म यामध्ये आवड निर्माण होईल. आजचं काम उद्यावर ढकलण्यापासून तुम्ही स्वतःला आवर घाला, नाहीतर याचा तुम्हाला त्रास होऊ शकतो. कोणावरही तुम्ही आंधळेपणाने विश्वास ठेवू नका. जर तुम्ही कोणाकडनं पैसे उधार घेतले असतील तर आज तुम्ही ते पैसे बऱ्यापैकी चुकते करू शकाल. आज नशीब 69% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज विष्णू सहस्त्रनामाचं पठण करा. आता पुढची रास धनुरास. श्री गणेशजी सांगतात की धनुराशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा थोडासा निराशाजनक असणार आहे. जर तुम्ही आज एखाद्या कामाचा प्रयोग करून पाहिला तर तुम्हाला त्यात निराशाच हाती लागेल. जर तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर एखाद्या अनुभवी व्यक्तीचा अवश्य सल्ला घ्या. तुम्ही तुमच्या जीवनसाथीदारासोबत एखादी नवीन योजना बनवू शकता. घरामध्ये एखाद्या पूजेचं आयोजन केल्यामुळे घरामध्ये पाहुण्यांचं येणं जाणं सुरू राहील. आज नशीब 98% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान विष्णूंची आराधना करा. आता पुढची रास मकर रास. श्री गणेशजी सांगतात की मकर राशीच्या लोकांना आजच्या दिवशी संमिश्र परिणाम देणारे रिझल्ट मिळणार आहेत. जे विद्यार्थी शिक्षणासाठी परदेशामध्ये जाऊ इच्छितात त्यांची इच्छा आज पूर्ण होऊ शकेल. कामाच्या ठिकाणी जर तुमच्यावरती एखादं काम सोपवलं असेल तर ते काम वेळेमध्येच पूर्ण व्हायला हवं. टीमवर्कमध्ये काम करून तुम्ही आपल्या सहकाऱ्यांना खुश करण्यात यशस्वी व्हाल. जर तुम्ही तुमच्या मनातील गोष्टी आईवडिलांकडे बोलून दाखवल्या तर ते तुम्हाला चांगले मार्गदर्शन करतील. आज नशीब 66% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज माता पार्वतीची पूजा करा. आता पुढची रास कुंभ रास. श्री गणेशजी सांगतात की कुंभ राशीच्या लोकांना आजचा दिवस हा प्रगती घेऊन येणार आहे. एकाच वेळी अनेक कामं आल्यानं तुमच्या चिंता वाढतील. व्यवसाय करणारे लोक आज कडवटपणाला गोडव्यामध्ये बदलण्याची कला शिकून सहजगत्या पूर्ण करू शकतील. कुटुंबातील हेव्यादाव्यांच्या बाबतीमध्ये तुम्ही वडीलधाऱ्यांशी सल्लामसलत कराल. आज नशीब 81% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज हनुमानाला शेंदूर अर्पण करा. आता पुढची रास मीन रास. श्री गणेशजी सांगतात की जे लोक आज प्रेमामध्ये पडलेत त्यांच्या आयुष्यामध्ये एक नवीन वळण येणार आहे. आज तुम्ही आपल्या जोडीदाराच्या प्रेमामध्ये आकंठपणे बुडालेला असाल आणि आजचा दिवस तुम्ही त्यांच्यासाठी त्यांच्या सोबत घालवाल. तुम्ही तुमच्या एखाद्या मित्राच्या तब्येतीच्या बाबतीत काळजी कराल. त्याच्यासाठी तुम्हाला पैशांची सुद्धा सोय करावी लागेल. जर तुमचा संपत्ती संबंधी एखादा वाद प्रलंबित असेल तर तो सोडवण्याची आता वेळ आली आहे. आज नशीब 77% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री गायत्री चालिसाचं पठण करा. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने राहणार आहे आजचं राशी भविष्य. तर मग हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.